तुम्ही बघू शकता आपला समोसा आतून आणि बाहेरून किती व्यवस्थित शिजलेला आहे आणि खायला एकदम कुसकुशीत आणि कुरकुरीत झालेला आहे. चला तर आपण आज समोसा रेसिपी पाहणार आहोत. कुरकुरीत आणि कुसकुशीत अशी समोसाची रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी आपण प्रथम पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे रवा घेतलेला आहे. चवीप्रमाणे थोडं मीठ घेते आणि हे उकळलेलं तेल मोहन म्हणून टाकणार आहे त्याच्यामध्ये. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण पिठाला आपण ते जे मोहन टाकले ते एकजीव करून घेणार आहोत तेलामध्ये. ओवा सुद्धा मी घेतलेला आहे. पिठाचा असं गोळा तयार झाला की आपले समोसे कुरकुरीत आणि खुसखुशीतच होणार. आता आपण पाणी टाकून पीठ व्यवस्थित असं थोडं घट्टसरच मळून घेणार आहोत. आता हे आपलं पीठ मळून झालंय. हे आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहोत. समोसाची भाजी बनवण्यासाठी आपल्याला आलं, लसूण आणि धणे बडीशोप यांची एकत्रित जाडसर पेस्ट बनवून घ्यायची. आलं, लसूण आणि धणे बडीशोपची आपली जाडसर पेस्ट बनवून घेतलेली आहे. कढई गरम झाली. कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलं. ते धणे बडीशोप आणि आलं, लसूण त्याच्यामध्ये आता 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊया. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया. थोडीशी हळद आणि 1 चमचा जिरा पावडर टाकून घेऊया. थोडीशी आमचूर पावडर, चाट मसाला सुद्धा टाकू शकता. आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आमचूर पावडर टाकली. चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया. वाटाणा मी हे ग्रीन पीस आहे ते मी ब्लांच करून घेतलेले आहे आणि उकडलेला बटाटा असं हाताने बारीक करून घेतलं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत. समोसाची भाजी तयार झाली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ. आता आपली ही समोसाची भाजी तयार आहे. तर ती थंड होईपर्यंत आपण चटणीची तयारी करून घेऊया. चटणीसाठी आपण ह्या 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. 4 मिरची घेतली आहे. पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. दोन 3 चमचे शेंगदाणे घेतलेत. कच्चे शेंगदाणे आहे ते. चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत आणि याची व्यवस्थित एकदम बारीक चटणी बनवून घेणार आहोत. आता आपली चटणी तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली चटणी किती परफेक्ट झालेली आहे. आता आपण समोसा बनवायला सुरुवात करूया. पहिले आपण कढई ठेवूया आणि तेल गरम करायला ठेवूया. आता आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे. आपण अर्धा तासासाठी त्याला झाकून ठेवलं होतं. आता आपण थोडं 2 मिनटं त्याला मळून घेऊया आणि समोस्याच्या पाऱ्या बनवायला सुरुवात करूया. आपण पारे बनवायला सुरुवात करूया. व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे. हे जे आपण इथे दाबून घेतले त्याच्या समोरच आपण इथे प्लेट मारून घ्यायची अशी.
आणि पहिल्यांदा हे आपण बंद करून घेणार आहोत, त्याच्यानंतर साईडचं. असा आपला समोसा बनवल्यानंतर बसला पाहिजे. आणखीन एक बनवून दाखवते मी. तर इथे आपण समोरच एक प्लेट मारून घेऊया आणि इकडे असं दाबून पूर्ण पॅक करून घ्या. असा आपला समोसा बसला पाहिजे. आपलं तेल गरम झालं की तेल चेक करणार आहे. आपल्याला अशाच याच्यामध्ये समोसे तळायला सुरुवात करायची आहे, कारण जास्त गरम करून द्यायचं नाही आहे, नाहीतर आतमध्ये वरून लाल होईल आणि आतमध्ये कच्चं राहील. त्यासाठी आपल्याला थोडं तेल कमी गरम असतानाच टाकायचं आहे. 7 ते 8 मिनटं लागणार आहे ते आपल्याला समोसे तळायला. आपण फास्ट गॅसवर तळणार नाही आहोत, नाहीतर आतमध्ये ते कच्चं राहील. हे समोसे तळून झालेले आहेत.